पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्ही बघू शकता व्हिडिओ चालू केल्याकडे अजून व्हिडिओ चालू केला पण नव्हता, लेट केला असता. पण दादांना स्पेशल मनोरंजन आलेले आहेत. तर 1 2 बरेच जण, किती 10 का 11 जण आहेत, एवढे जण आहेत. तर थँक्यू सो मच भेट दिल्याबद्दल. खूप मनाला भारी वाटलं. जरा असाच सपोर्ट असू देस. जसं दादा दिंडीला जात होतं ना, तर दिंडीला आता मग आपल्या इथं दुकान लागतच जवाहर फाट्यावर, म्हणजे मोखाडा फाट्यावर. मग तिथे जाता भेट दिली. मस्तपैकी आम्ही थंडा वगैरे पिला, अशा प्रकारे थंडा पिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मग फार हॉटेल म्हणजे दमेरावास फार. आता काय रे यार, एनर्जी चढवायला मग आमच्याकडे काय एवढा आवड आहे म्हणून मग थंडा पिला आपण, असं बरोबर का नाही. व्हिडिओ इंस्टाला नाही पडणार हो, व्हिडिओ यूट्यूबला पडणार. काय यूट्यूबला सचिन पवार ब्लॉग असा आहे ना, तिला मग सपोर्ट करतात, सबस्क्राईब करतात त्याला. तर असाच थंडा तर आम्ही आखा खपवला. आता तुम्ही या, तुम्हाला पण थंडा द्याव. तर चला आता दादांना पण टाईम होईल, पण पटपट आपली जरा बंद कर आता. जसे की बघू शकता आता जवळजवळ दादा आहे बघा, मला शिर्डीवर भेटण्यासाठी आलेले आहेत. इंस्टाग्रामवर रील्स बघतात, त्याच्यानंतर हे दादा आहेत ते एकटेच फक्त फेसबुकवर रील्स बघतात. हां, बाकी सगळे इंस्टाग्राम यूज करतात आणि दादा फक्त फेसबुकवर. तर मित्रांनो, आज दादांना शिर्डीला गेलेल्या, तर शिर्डीवरून आले आहेत भेटण्यासाठी. तर थँक्यू सो मच दादा. भुजिंग तर खाली बेसच लागले हवी असं ना. तर मित्रांनो, म्हणजे पाहिजे म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ चालत नाही, इंस्टाग्रामला फक्त चालतात. पण यूट्यूबला कसं डेली रुटीन ना, मग लोक बघून कंटाळा येतात. हां, चालेल, तुम्हाला जशी पाहिजे तशी आम्ही बनवून देऊ, तुला काय नाही. तर थँक्यू, असाच सपोर्ट असू देस बस. अजून काय पाहिजे, एक गरीब पोराला तुमचा सपोर्ट आहे बस. एक लाईक करजास आणि सचिन भोवर असा टाकजास यूट्यूबवर, आणि सबस्क्राईब पण करून टाकजास. थँक्यू. आज पण मी ना आश्रमकडे पाणीपुरी खाण्यासाठी आलेलो आहे. पाणीपुरी तर खायची नव्हती, पण इथं आल्यावर शेठजी आम्हाला सोडत नाही पाणीपुरी दिल्याशिवाय. बनवायला घेतली. हां, असंच असतं. इथं येऊन बसलो की पाणीपुरी तयारच असते. मग कसं आता देतात तर आपण रोज मी नाही तर बोलतो, पण तरी पण देतातच, मग खायला लागते. कसं आहे, आज भूक पण लागलेली आहे, मी दिवसभर आज काय खाल्लाय नाही. तर आज पाणीपुरी खाणार. आश्रम 2 मिनिटात बनवून देणार आहेस काय? प्लस इकडे रोहित सर आहेत आपले. हाय. त्याच्यानंतर असं आहे, आज जरा थोडासा दिवस वाईटच गेला, कारण की आम्हाला चिकनच नाही पुरला. बघा आताशी काहीतरी किती वाजलेत, 8 वाजून 14 मिनटं झाले ते बघा. आणि तिकडं अख्खा आमचा चिकनच संपला आहे, काहीच नाही. आमचं चिकनमुळं पूर्ण वाट लागत आहे. आता उद्यापासून आम्ही जवाहरवरून चिकन आणणार आहेत. तर आशीर्वाद राहू दे सगळ्यांचा. काय रे आश्रम बाळा. बरोबर. मग अशा ठिकाणी आमचा जवाहर फाट्याचा आता आज दुकान जरा लवकरच बंद करून म्हणजे 9-9:15 आम्ही घरी जावं असं वाटतं मला तरी. पण बघू काय होतं काय नाही. अजून आज व्हिडिओ पण काढायला मला वेळ भेटला नाही, कारण की जरा इकडे तिकडे नुसता कामातच. आलो 2 मिनटं परत. आता तिकडे बुलावा आहे, उधर जात आहे काहीच. ओके मित्रांनो, तुमच्याकडे थंडी आहे का नाही? आमच्याकडे आता खूप थंडी आहे. बघा कोणीच नाही आहे, सगळीजणं झोपले आहे. सगळीजणं फक्त निघतात जागा आहे. काय करत होतं माहीत? आता 11 वाजून 16 मिनटं झालेले आहेत. मला पण जाम झोप लागले. आमचं घर खोललं आहे ना अशा प्रकारे डायरेक्ट. तर आपली झोपायची जागा ते बघा, तिथं बिछाना बिगारी ठेवलं आहे, सगळे गोदड्या गादड्या ठेवल्या आहे. इथं माझी जागा आहे. सगळ्यांनी ॲडजस्टमेंट करून दिला इकडे तिकडे झोपायला. कुठं घराचा कामच थांबला आहे, मिस्त्रीच नव्हतं येईल. कशासाठी थांबले माहीत नाही? व्हिडिओ अपलोड करायसाठी. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती ना, चार्जिंग केली. आता जरा आता काय सांगत तरी विसरलो. आजसाठी पण सॉरी दादा. मला 2-3 जणांनी कमेंट केली का व्हिडिओ 6 मिनटाच्या वरती बनवत जा, पण दादा ना टाईमच मॅनेज होत नाही. खूप म्हणजे दुकानावर ना गर्दी असते ना, त्याच्यात मला व्हिडिओ पण बनवायला जमत नाही. तर हे बघा, कोण इथं जेवला आहे आणि ताट बसले तसाच ठेवला आहे. क्या बोलेंगे अभी. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी माझे यूट्यूब चॅनलला एक सॉंग आला आहे माझे साजना म्हणून, कोणी बघितला याच्यात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर नसेल बघितला तर जा आणि नक्कीच बघा. खूप मस्त सॉंग आहे. इंस्टाला पण ट्रेंडिंगला चालू आहे. त्याच्यानंतर इकडं तर ट्रेंडिंगला यूट्यूबला अजून आहे काहीतरी 1.5 लाख झालं. 1.5 लाख लोकांनी बघितलं आहे. अजून बघा, भरभरून सपोर्ट करा बस. अजून काय पाहिजे. आता झोपू आणि उद्या भेटू. तोपर्यंत माझ्या सगळ्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला बाय बाय. आणि हां,
ते तर सांगायला विसरलो. जर आजच्या ब्लॉगमध्ये माझी काही चुकी झाली असेल ना तर मला माफ करा. थँक्यू सो मच. चला बाय.